नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही माझ्या पहिल्या इंट्रोडक्शन व्हिडिओला इतक्या मनापासून भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. आजपासून आपण आपल्या पहिल्या बुक समरीची सुरुवात करणार आहोत आणि या गोष्टीचा मान मी द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाला देत आहे, कारण हेच पुस्तक वाचल्यानंतर मला यूट्यूब चॅनल चालू करण्याची कल्पना आली आणि तो मी चालू केला. ओके, तर हा जो फर्स्ट पार्ट जो आहे किंवा जो फर्स्ट लेसन आहे तो म्हणजे विश्वास आणि श्रद्धा या गोष्टीवरती बेस आहे. आणि या चॅप्टरला मी 4 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. फर्स्ट पार्ट जो म्हणजे विश्वास आणि श्रद्धा म्हणजे काय किंवा ह्याच्यातला फरक काय आहे. सेकंड पार्ट डाऊट. थर्ड पार्ट मन एक विचारांचा कारखाना. आणि चौथा पार्ट म्हणजे कन्क्लुजन, त्याच्यात विश्वास तुम्हाला कसा वाढवता येईल आणि तो कसा रिस्पॉन्सिबल असतो आपल्या सक्सेससाठी याबद्दलचं मी थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर आपण सुरुवात करूया फर्स्ट पार्ट सोबत, विश्वास आणि श्रद्धा. जेव्हा मी विश्वास आणि श्रद्धा ही गोष्ट वाचली तर यातला बेसिक डिफरन्स काय आहे हे मला जाणून घेण्याचं कुतूहल झालं. त्यासाठी मी बुकच्या बाहेर काही रेफरन्सेस सर्च केले आणि जे माझ्या बुद्धीला पटले, मनाला पटले ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर आपण गोष्ट करूया, आपल्याला एखाद्या मनुष्यावरती, एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या विचारांवरती, एखाद्या तत्वांवरती किंवा आपल्याला एखाद्या देवावरती विश्वास असतो. तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा त्यांचे विचार ऐकतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीवरती विश्वास करावा असं वाटायला सुरुवात होते. मग तुम्हाला त्या गोष्टी हळूहळू पटायला लागतात आणि ती गोष्ट करता करता तुम्ही त्याला चांगलं वाटावं म्हणून, म्हणजे मी आता ॲज अ देवाचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतोय. तर आपण एखाद्या देवाला मानतो तेव्हा त्या देवाला चांगलं वाटावं म्हणून आपण उपास करतो, जप करतो, ध्यान करतो. आपल्याला ही अपेक्षा असते की हे सगळं करून आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील आणि त्या घडत जातात. त्याच्यामुळे तुमचा विश्वास अजून कणखर बनत जातो आणि त्याच्यानंतर त्याचं जे रूपांतर आहे ते त्याचं रूपांतर होतं श्रद्धेमध्ये. आणि त्या स्टेजला तुम्ही तुमच्या देवाबद्दल कोणाकडूनही काही चुकीचं ऐकू शकत नाही. जसं मी माझ्या हनुमंताला मानतो, तर हनुमंता बाबतीतले एकही निगेटिव्ह थॉट मी ऍक्सेप्ट करत नाही. जसं काय काय लोकांना शनिवार हा चुकीचा वाटतो, पण तो माझ्या देवाचा वार असल्यामुळे मी तो वार शुभच मानतो. तर यात मला ही गोष्ट तुम्हाला सांगून द्यायची आहे की जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा डाऊट हा प्रकार मे बी असू शकतो, मे बी नसू शकतो, पण जेव्हा त्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं तेव्हा डाऊट हा प्रकार नसतो. तर ही जी शॉर्ट इन्फॉर्मेशन झाली ती म्हणजे विश्वास आणि श्रद्धेमध्ये. दुसरा जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला सांगितला, संशय. तर असं म्हटलं जातं की डाऊट्स लीड्स टू फेल्युअर, की जेव्हा पण तुमच्या मनात डाऊट असतो, संशय असतो, तेव्हा ते तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातात. तर श्रद्धा आणि डाऊट या दोन्ही पण गोष्टी पुढच्या 2 उदाहरणामधून मी तुम्हाला सांगून देतो. तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि नंतर तुम्ही ठरवा की श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे का संशय करणं गरजेचं आहे. तर जे पहिलं एक्झाम्पल आहे ते आहे एका मुलीचं. एका मुलीला बिझनेस करायचा होता आणि तो पण बिझनेस करायचा होता मोबाईल होम्स, म्हणजे चालते फिरते घरं. हा कन्सेप्ट US मध्ये खूप प्रचलित आहे. जेव्हा तिने हा बिझनेस करायचं ठरवलं, ॲज युजल जेव्हा तिने ही गोष्ट लोकांना सांगितली तर क्रिटिसिझम तिला फेस करावं लागलं. रिगार्डिंग तुझ्याकडे पैसा किती आहे, तुला यातलं काय नॉलेज आहे का, तुला एक्सपिरियन्स नाहीये, खूप दिग्गज लोक यामध्ये ऑलरेडी आहेत, तर तू त्यांच्यासमोर कशी राहू शकते. तेव्हा तिने एकदम प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य केली, तुम्ही जे सगळं बोलतायत ते सगळं मला मान्य आहे, पण मी काय स्टडी केला आहे आणि मला माझ्या स्टडीवरती विश्वास आहे आणि ती गोष्ट मी चांगल्या पद्धतीने करू शकते आणि हा बिझनेस मी चांगल्या पद्धतीने रन करू शकते. आणि तेव्हा तिच्याकडे हार्डली $3,000 इन्व्हेस्टमेंट होती. मग नंतर तिने तिची या अशा गोष्टी आहेत, हे जे तिचं स्टडी आहे ते काही लोकांसोबत भेटून तिने शेअर केले आणि हे सगळं करून 2 इन्व्हेस्टर तिच्या बिझनेसमध्ये पैसे टाकायला रेडी झाले. त्यासोबत
एका कंपनीने त्यासोबत डील केली आणि असं सांगितलं की आम्ही तुला पहिलं प्रोडक्ट बनवून देत जाऊ, नंतर तू आम्हाला त्या गोष्टी पैसे दे, म्हणजे ऍडव्हान्स द्यायची गरज नव्हती. अशा पद्धतीने त्या मुलीने तो बिझनेस केला आणि एका वर्षात त्या मुलीचा टर्नओव्हर होता $10,00,000. बरोबर. आणि तिला जेव्हा विचारलं गेलं की तुझा नेक्स्ट इयरचा टार्गेट काय आहे, तेव्हा ती एकदम सहजपणे बोलली की $20,00,000. बिकॉज तिला तिच्या कामावरती, तिच्या कामाच्या प्रती जी श्रद्धा होती, त्या कॉन्फिडन्स वरती ती या गोष्टी करत होती. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे एका व्यक्तीबद्दल, आणि ती व्यक्ती जी होती ती हायवे डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. ही गोष्ट ऍक्च्युली त्या व्यक्तीसोबत नाही झाली, पण त्या डोळ्यासमोर झाली आणि त्यांनी तो हा किस्सा त्या लेखकासोबत शेअर केला होता. तर त्यांच्या डिपार्टमेंटला एक काम आलं होतं 8 हायवे बांधायचं, आणि त्यासाठी जवळपास $50,00,000 खर्च होणार होता. आणि जो पण या गोष्टीचा आराखडा बनवून देणार होता त्याला जवळपास $2,00,000 कमिशन भेटणार होतं, किंवा नियर अबाउट 4% कमिशन त्यांना भेटणार होतं. मग त्या माणसाने जवळपास 21 कंपन्यांशी कॉन्टॅक्ट केला होता. त्याच्यातल्या जे 4 कंपन्या होत्या त्या दिग्गज कंपन्या होत्या, जे ऑलरेडी हे सगळे कामं करतात. आणि जे बाकीच्या ज्या 16-17 कंपन्या होत्या त्याच्यात नॉमिनल 3 ते 7 इंजिनियर्स असतील, अशा कंपनीमध्ये त्यांचं बोलणं सुरू होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा जे 4 कंपन्या दिग्गज कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये मोठे होतात इंजिनियर होते, किंवा त्यांच्याकडे टीम खूप मोठी होती. त्यांनी सरळ सरळ त्या गोष्टीला मनाई केली. नंतर जे राहिलेल्या 17 कंपन्या होत्या त्याच्यातल्या ज्या 16 कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये नियर अबाउट 3 ते 7 इंजिनियर्स होते. तर त्या कंपन्यांना इच्छा तर होती हे काम करायची, की हे जर काम मी केलं असतं तर आपल्या कंपनीला एवढा मोठा फायदा होऊ शकतो, हे आणि ते. बट त्यांची इच्छाशक्ती कमी पडते आणि ते काम खूप मोठं आहे हे सांगून ते कामाला डिनाय करतात. आणि राहिली एक कंपनी, ही हार्डली त्या कंपनीमध्ये 3 इंजिनियर काम करत होते. त्या लोकांनी ते काम ऍज अ चॅलेंज म्हणून घेतलं आणि त्या कामाला सुरुवात केली, आणि त्यांनी आराखडे त्या डिपार्टमेंटला पाठवून दिले. आणि विशेष म्हणजे ते आराखडे सिलेक्ट झाले आणि त्यांना $2,00,000 फायदा झाला. तर या दोन्ही उदाहरणातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की या दोन्ही व्यक्तींना, जी ती मुलगी होती जी कंपनी होती, त्यांना स्वतःवरती एक विश्वास होता. त्या विश्वासाच्या जोरावरती त्यांनी खूप सारे अगोदर काय कामं केली असतील, आणि त्यांच्या त्या कामाच्या रिझल्ट वरून त्या विश्वासाचं रूपांतर त्यांच्या श्रद्धेमध्ये झालं होतं. आणि त्याच्यामुळे इतकं जे मोठं चॅलेंज होतं त्या गोष्टीला या दोघांनी चांगल्या प्रकारे फेस केलं. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की संशयाच्या बाबतीत पण आहे. जर या मुलीच्या मनात जर संशय आला असता, बाकीचे लोक बोलतात ते बरोबर बोलतायत, तर मला हा बिझनेस नाही केला पाहिजे, तर मे बी तिने $10,00,000 आकडा तिच्या अकाउंटमध्ये बघितला नसता. आणि सेम त्याच कंपनीने जर असं विचार केला असता की मोठ्या 4 दिग्गज कंपन्यांनी हे काम सोडलं, तर मी ही गोष्ट आपण कसं काय करू शकतो, जर मनात त्यांच्या डाऊट आला असता, तर त्यांना $2,00,000 फायदा झाला नसता. म्हणून तुम्ही तुमच्या कामावरती विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा. आता नेक्स्ट जी गोष्ट आहे, तिसरा जो आपला पार्ट आहे, तो म्हणजे मन एक विचारांचा कारखाना. लेखकाने मनाला एक विचारांची फॅक्टरी म्हणून कन्सिडर केला आहे. त्याच्यात 2 हेड असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. जेव्हा पण तुम्ही कोणत्या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करता, तेव्हा तुमच्या समोर पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरचे पॉझिटिव्ह रेफरन्सेस तो द्यायला सुरुवात करतो. म्हणजे मनात तसे विचार आणायला सुरुवात करतो. आणि सेम त्या गोष्टीचा जर तुम्ही निगेटिव्ह विचार सुरू केला, तर तुमच्या सोबत सगळेच्या सगळे निगेटिव्ह विचारांची उत्पत्ती तुमच्या मनात सुरू होते. तर ह्याचं पण आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्याच्याने तुम्हाला ती गोष्ट समजेल. 2 माणसं आहेत, सेम दिवस आहेत, पण दोघांची मेंटॅलिटी मध्ये फरक आहे. एक माणूस जो आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि जो दुसरा माणूस आहे तो निगेटिव्ह आहे. पहिला आपण निगेटिव्ह माणसाबद्दल चर्चा करूया, नंतर
त्या सिच्युएशनसाठी जो पॉझिटिव्ह माणूस आहे तो कसा विचार करतो याबाबत आपण माहिती घेऊया. तर जेव्हा तो निगेटिव्ह माणूस घराच्या बाहेर निघतो तेव्हाच तो विचार करतो की आजचा दिवस किती बेकार आहे. ठीक आहे, त्याने दिवसाची सुरुवातच अशी केली की आजचा दिवस किती बेकार आहे. तर त्याला आहे ना उकाडा जाणवायला लागतो, गरमी जाणवावी लागते. अरे आज किती गरमी आहे रे, खूप खूप गरमी आहे आज. नंतर तो बघतो तर रस्त्याचं काम सुरू झालेलं असतं आणि रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिक जाम लागलेला असतो आणि त्याला सगळे हॉर्नचे आवाज ह्या सगळ्या गोष्टींचा खूप वैताग आलेला असतो, चिडचिड झालेली असते आणि या सगळ्यांमुळे तो जॉबला जायला उशीर होतो. आणि पुढे काय झालं असेल हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आता त्यासोबत जो पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे तो जेव्हा घराच्या बाहेर निघतो तेव्हा हा विचार करतो की आजचा दिवस किती चांगला आहे. तेव्हा पण त्याला पण उकाडा जाणवतो, पण तेव्हा तो विचार करतो कालच्यापेक्षा आज उकाडा थोडा कमी आहे तर थोडं थंड वाटतंय. त्याला पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात आणि जेव्हा त्याने FM जो लावलेला असतो त्याच्यावरती त्याचं आवडीचं गाणं लागतं, त्याचा मूड चांगला होतो. तो सुद्धा तेच रस्त्याचं काम बघत असतो आणि मनात विचार करतो की बरं झालं या रस्त्याचं काम सुरू केलं, खूप दिवसापासून या रस्त्यात ते खड्डे होते, काही दिवस त्रास होईल पण त्याच्यानंतर पूर्ण वर्ष आपल्याला चांगलं जाईल. विचार तोच, रस्ता तोच, पण विचार करण्याची पद्धत वेगवेगळी. तर अशा प्रकारे जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो किंवा निगेटिव्ह विचार करतो त्या संदर्भातले विचारांची उत्पत्ती तुमच्या मनात होते. चला आता आपण पुढे जाऊया आणि जो लास्ट पार्ट आहे तो म्हणजे आपला कन्क्लुजनचा पार्ट. तर यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की यात तुम्हाला उत्तर भेटेल की तुम्ही तुमच्या मनात विश्वास कसा तयार करू शकतात आणि श्रद्धा, आणि हे जर तुमचं कनेक्शन कसं काय असेल हे याबद्दल तुम्हाला सगळी आयडिया येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा विश्वास वाढवण्यासाठी खूप सारे मेथड्स आहेत. आता मी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. परत विश्वास कसा क्रिएट करायचा, श्रद्धा कशी क्रिएट करायची ह्याच्यावरती पण खूप सारे पुस्तकं लिहिली आहेत. तर त्याच्यावरती आपण इन फ्युचर डिटेलमध्ये बोलू. पण आता आपल्याला जी गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे विश्वास कसा वाढवावा. तर विश्वास वाढवण्याची खूप सिंपल स्टेप्स आहेत की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नॉलेज घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं तुम्ही जे काय काम करता त्याबद्दल तुम्ही नॉलेज घ्या. त्या नॉलेज तुम्ही अप्लाय करायला सुरुवात करा, म्हणजे प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. जितकी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. जसा जसा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा त्या कामावरती ट्रस्ट वाढेल, तुमच्यावरती ट्रस्ट वाढेल. आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटायला सुरुवात होतील त्या गोष्टीचे, मग तुमचा जो ट्रस्ट आहे ते श्रद्धेमध्ये कन्वर्ट होतं. श्रद्धेमध्ये कन्वर्ट झाले तर तुम्ही ॲज युज्युअल सगळी चांगली कामं करणार. चांगलं काम केल्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार. चांगले रिझल्ट केल्यामुळे तुमची मनस्थिती सुधारणार आणि मनस्थिती सुधारल्यामुळे तुमची परिस्थिती सुधारणार. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, मनस्थिती सुधारा, परिस्थिती नक्की सुधारेल. तर आय होप तुम्ही आजच्या व्हिडिओतून खूप काही शिकला असाल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओवरती असंच प्रेम दाखवत राहा.